आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जत तालुका कार्यकारिणीची घोषणा। संतोष पोरे यांच्यावर तालुका प्रमुख पदाची धुरा, कामगारांच्या हक्कासाठी आक्रमक लढ्याचा निर्धार। शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या वतीने जत तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून संघटनेच्या जत तालुका प्रमुखपदी संतोष औदुंबर पोरे यांची निवड करण्यात आली आहे। या निवडीमुळे तालुक्यातील बांधकाम कामगारांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाणार असून संघटनेचे काम तळागाळापर्यंत पोहोचण्यास बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। राज्याचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने तसेच बांधकाम कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रीतम शेठ धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांगली जिल्हा प्रमुख परशुराम बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली या निवडी जाहीर करण्यात आल्या। जत येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा कार्याध्यक्ष शरद यमकर, संपर्क प्रमुख अण्णासाहेब देशमुख, जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी क्षीरसागर व जिल्हा संघटक हनुमंत कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। जाहीर झालेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे: संतोष औदुंबर पोरे तालुका प्रमुख, नवनाथ तुकाराम काळे उपाध्यक्ष, सुरेश गजानन गुरव सचिव, प्रमोद पांडुरंग क्षीरसागर संपर्क प्रमुख, आलम बाबासो मुलानी संघटक, अजित तवनप्पा घोंगडे निरीक्षक, कृष्णदेव जगू टोणे सहनिरीक्षक, बंडू बापू भोजले सहसंघटक, तानाजी मायप्पा भन्माने संपर्क प्रमुख, सुरेश मधु सोलनकर सदस्य, राजकुमार सूर्यकांत गाटे सदस्य। नवीन पदाधिकाऱ्यांनी संघटना अधिक सक्षम व प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त केला। बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी संघटितपणे लढा देत त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघटना राहील अग्रभागी। नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे जत तालुक्यातील बांधकाम कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या न्याय मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी भूमिका बजावली जाईल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। तालुक्यातील बांधकाम कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे। बांधकाम कामगार किंवा कामगार आणि शिवसेना यांचं नातं पहिल्यापासून जोडलं आहे, हे सगळ्यांना माहीत आहे। तर कामगारांच्या अडचणी त्यानंतर बांधकाम कामगार हा एक संघटित कामगार असल्यामुळं त्यांच्या ज्या वेगळ्या येणाऱ्या अडचणी असतील त्यांच्यावर न्याय देण्यासाठी आज आम्ही बांधकाम कामगार केंद्राचे पदाधिकारी म्हणून त्यांची जी लोकांची निवड केली आहे ते लोक त्यांना न्याय देतील आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्यासाठी आम्ही 100% त्यांना ग्वाही देतो आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं पुढील वाटण्यासाठी त्यांना पुढील वाटण्यासाठी शुभेच्छा देतो। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।